सह्याद्रीच्या मुख्य प्रवाहातील अत्यंत महत्त्वाची नदी जर कोणती असेल तर ती आहे ही कोयना नदी। त्या कोयना नदीचं पात्र तुम्ही जे पाहताय ते पात्र हळूहळू भरायला लागलंय। मी पुढे देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देईनच की नक्की काय इथं होतंय, पण जे काही होतंय ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्रासदायक आहे एवढं मात्र नक्की। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजली जाणारी कोयना नदी कित्येक मला असं वाटतंय खालच्या अनेक राज्यांमध्ये, आपल्या राज्यांमध्ये वीज निर्माण करण्याचं काम जर कुठं होत असेल तर ते कोयना नदीवरती होतं। एवढी मोठी नदी आणि सगळ्यात खोल नदी म्हणून मानली जाणारी कोयना नदी सध्या गुदमरते। इथं कोणाचं लक्षच नाही आहे। ही गोष्ट अनेकांना मला असं वाटतं ध्यानामध्ये येत असेल, पण ती करण्याची हिंमत कोणाची होत नसेल। जे लोक करतायत ते नक्की कितपत काम होतंय, ते होतंय की त्याचा पैसा खाल्ला जातोय, या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी आपल्याला गेलं पाहिजे। कारण अशा नद्या हळूहळू मरतायत आणि येणाऱ्या काळामध्ये या नष्ट होतील। सह्याद्रीच्या मुख्य प्रवाहातील ही नदी ही फक्त नदी नाही तर इथल्या सह्याद्रीच्या पाणवठ्याचा सगळ्यात महत्त्वाचा स्रोत आहे। कोयना नदी फक्त वीज निर्माण देखील करत नाही आहे, तर इथे अनेक रोजगार या नदीवरती अवलंबून आहेत। मग ते मासेमारी असेल, बाकी इतर अनेक अशा गोष्टी आहेत, पर्यटन असेल, सगळ्यात महत्त्वाचं ते देखील या नदीवर अवलंबून आहे। मात्र ही नदी सध्या चिखलासारखी, दलदलीसारखी झाली आहे। इथं इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते, त्याकडं कोणाचंही लक्ष नाही आहे। आम्हाला नवीन महाबळेश्वर करायचं आहे, त्याचं मी तर स्वागतच करतो, पण ते नवीन महाबळेश्वर जर इथल्या पारंपरिक आणि नैसर्गिक ढाच्याला जर कुठली इजा पोहोचवणार असेल तर याचा मी जाहीर विरोध करतो एवढं मात्र नक्की। मी एकनाथ शिंदेंविषयी बोलतो काय, त्यांची प्रशंसा करतो, चांगलं असेल त्याला चांगलंच म्हणेन, पण जे चुकीचं आहे, जे दिसतंय त्याच्याविषयी मी नक्कीच बोलत राहीन। इथला गाळ काढण्याची जी काही प्रक्रिया चालू केली होती तो गाळ आजही काढलेला नाही, हे सरळ सरळ दिसतंय आणि इथले स्थानिक मला सांगतायत। हळूहळू नदीचं पात्र भरत चाललंय आणि नदी गुदमरते आहे आणि नदीतली जैवविविधता हळूहळू मरायला लागली। नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। मी जसं सांगितलं की काही व्हिडिओ आपल्या आता वेगळ्या असतील, वेगळ्या गोष्टींसाठी असतील आणि खास करून अशा असतील ज्या समाज उपयोगी असतील। राजकारणाविषयी आपण नेहमी बोलतच राहतो, तिथं बोलतच राहू, पण आता काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी अशा गोष्टी उचलल्या पाहिजेत, काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। मी सध्या ज्या पात्रात आहे ना नदीच्या उभा, ते पात्र आहे कोयना नदीचं पात्र। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानली जाणारी आपली कोयना नदी, आणि त्या पात्रामध्ये मी उभा आहे। आता तुम्ही जे मागे लाल लाल सगळं जोपर्यंत हे झाडांची सगळी किनार पाहताय ना, तिथपर्यंत ही कोयना नदी भरते। म्हणजे सगळ्यात खोल पात्र जर कुठलं असेल ना महाराष्ट्रामध्ये तरी, तर ती कोयना नदी आहे। तिचं पात्र अत्यंत खोल आहे, पण एक अशी घटना किंवा अशी गोष्ट या नदीसोबत घडते आहे आणि ती गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती पाहिजे। मी अनेकदा इकडे येतो, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी अत्यंत जवळच्या आहेत। आणि मी जेव्हा हे सगळं पाहत होतो किंवा मी पाहतो तेव्हा मला एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे ही नदी, तिचं पात्र कधी ना कधीतरी संपेल। हो, मी असं का म्हणतोय, कशासाठी म्हणतोय, त्याची सगळी कारणं, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेनच। आता आपण अजून खाली आलोय पात्रामध्ये या नदीच्या, आणि इथं आल्यानंतर मी अनेक दिवस या गोष्टीवरती बघतोय। मी इथं जेव्हा मी येतो तेव्हा मी पाहतो, असं इथेच नाही आहे, प्रत्येक नदीची ही अवस्था आहे, प्रत्येक नदीची ही अवस्था आहे। आणि हे निसर्गाच्याच सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याला आपण कुठे ना कुठेतरी जबाबदार आहोत, म्हणून ह्या घडलेत, ह्या निसर्गामुळे नाही घडलेत। ती गोष्ट म्हणजे मी आता जिथं उभा आहे ना, इथं हा जो सगळा माझ्या मागे सगळा भाग पाहताय, हा सगळा चिखलाचा भाग आहे। अत्यंत ज्याला गाळाची आपण माती म्हणतो, जी सुपीक माती असते, जे वर्षानुवर्ष पावसासोबत वाहत 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 हळूहळू आपण जे गढूळ पाणी म्हणतो, त्या गढूळ पाण्यामध्ये माती मिसळते आणि जे काही स्लायडिंग होतात, ज्या काही दरड कोसळतात त्यांची माती असेल, किंवा जिथं आपली झाडं कमी आहेत, ज्याला आपण जमिनीची धूप म्हणतो, विज्ञानामध्ये आपण शिकलो असेल, किंवा सरकारचं एक धोरण असायचं की खाचा मारल्या जायच्या डोंगरांवरती आडव्या। तुम्हाला अनेकांना माहिती देखील असेल, पण पहिलं जे मनरेगाची कामं चालायची त्यामध्ये या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या। पण सध्या या सगळ्या गोष्टीकडे कोणाचंच लक्ष नाही आहे। जे निसर्गानं दिलं आहे, जी सृष्टी आपल्याला मिळाली आहे, या सगळ्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष आहे। आणि हळूहळू वर्षानुवर्ष पावसासोबत मातीचे बारीक 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 कण येत आहेत
आणि या नदीपात्रांमध्ये साठतायत। तुम्ही जर पाहाल ह्या जे पाण्याचे ओघळ गेलेत ना, ओघळ म्हणजे मी आता जिथं उभा आहे मला इथली लोक सांगत होती की दादा तुम्ही इथं जर तुम्हाला जर खाली हे केलं ना आपण, तर कमीत कमी 10 ते 15 फुटाचा थर आहे चिखलाचा, या गाळाच्या मातीचा 10 ते 15 फुटाचा थर म्हणजे नॉट अ जोक। एकनाथ शिंदेंनी या भागातलेच आहेत ते, मी इकडं असतो अनेक वेळा, एकनाथ शिंदेंनी इथं गाळ उपसण्याचं काम चालू केलं होतं। मग JCB वगैरे लावल्या, सगळ्या काय उद्घाटन वगैरे काय काय झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण ते काम कुठे मला तरी अजून तरीपर्यंत दिसलं नाही। आणि एवढा गाळ जर उपसायचा असेल तर ती बाब छोटी देखील नाही आहे। त्यासाठी अनेक मोठी उपकरणं लागतील, अनेक दिवस लागतील, कारण कोयनेचं पात्र हे अत्यंत मोठं आहे आणि एवढा गाळ जर उपसून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकायचा झाला तर ते देखील शक्य नाही आहे। पण त्याच्यावरती उपाययोजना काहीतरी केल्या पाहिजेत। तुम्ही जर पाहाल ही बाब खरंच मला वाटत नाही की ही 1, 2, 3 वर्षामध्ये झालं असेल, कित्येक वर्षापासूनचा हा गाळ आहे, पण याला काढला तर पाहिजे। हा लोक इथले सांगतात की 1-1, 1.5 फुटानं दरवर्षी हा चिखल वाढतोय। इथे जी पहिली धरण बांधायची ती जी जुनी नदी होती, ती नदी पूर्णपणे नष्ट झाली। ते मोठे इथले लोक सांगतात मोठे मोठे दगड होते, खडक होते, ज्या सगळे मातीच्या खाली गाडले गेले। मोठी मोठी झाडं होती, झाडांचे बुंधे होते, सगळं मातीने या चिखलाने गिळंकृत करून टाकलं आणि फक्त उरले ती समुद्राच्या काठाला असल्यासारखी चौपाटी, समुद्र किनाऱ्यासारखी असणारी सुपीक माती, सुपीक जमीन। आणि इथल्या मासे असतील, इथली जे काही जैवविविधता आहे या पाण्यामधली, त्यांना देखील या चिखलामुळे अत्यंत त्रास होतो। जेव्हा पहिल्यांदा पाऊस पडतो मोठा, जेव्हा या नदीला दुथडी भरून वाहते, लोक सांगतात की मासे इथले मरून पडतात जास्त चिखल झाल्यामुळं। त्याच्यावर उपाय काय, याच्यावर काय, तर जमिनीची धूप थांबवणं। कारण आपण काय करतो, या डोंगरांमधून रस्ते काढले आहेत, JCBने आपण माती खाली ओढून घेतोय, पाऊस पडला की ती माती पाण्यासोबत खाली येते, दरड कोसळले की परत खाली येते। तुम्ही बघा ना, विचार करा, प्रत्येक गोष्टीचा विचार करा। जिथं झाड आहेत तिथं जमिनीची धूप अत्यंत कमी प्रमाणामध्ये होते, पण आम्ही झाडं तोडतोय, जंगलं तोडतोय, आम्हाला कशाचं काही घेणं देणं नाही आहे। आम्ही शेतीकडे तर वळतोय आधुनिक, पण आम्ही निसर्गाला देखील आधुनिक करून त्याची माती करतो एवढं मात्र नक्की। कारण हे जे तुम्ही पाहताय वर्षानुवर्ष ह्या सगळ्या गोष्टी साठत जातील, पाण्याचा थर कमी कमी होत जाईल, कारण याचा थर वाढेल तर धरणामध्ये पाण्याची क्षमता देखील कमी कमी होत जाईल। आणि जेव्हा हे जास्त होईल तेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही, काहीही करू शकत नाही। निसर्गाच्या पुढे आपण सगळे हातबल आहोत। तुम्ही कितीही तंत्रज्ञानाचा वापर करा, हा गाळ उपसा हा इथेच नाही तर महाराष्ट्राच्या अनेक नद्यांमध्ये झाला पाहिजे। त्या मुंबईच्या मिठी नदीचं काय झालं तुम्हाला माहितीच असेल, तो तर गाळ आपणच केलेला आहे, तिथल्याच लोकांनी, आपल्याच सर्व लोकांनी केलेला आहे। पण या निसर्गाच्या सगळ्या गोष्टींना हातामध्ये घेऊन त्यांना स्वच्छ तर करावं लागेल, त्यांना पूर्वपदावर आणावं तर लागेलच ना। आज 100 वर्ष जातील, 100 वर्षानंतर कोयना नदी पूर्णपणे भरलेली असेल आणि ती फक्त चिखलाने आणि गाळाने असेल। पाणी कुठं जाईल, पाणी तिच्यावरून सगळं निघून जाईल। त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील आणि याकडे सरकारला लक्ष द्यावं लागेल। निदान दरवर्षी काही होईना का, इथल्या शेतकऱ्यांना हाताशी घ्या, इथली माती सुपीक माती शेतीच्या जमिनीसाठी वापरू शकतात का, त्याच्यासाठी काहीतरी स्कीमा काढा, काहीतरी करा। सगळं काही होऊ शकतं। समृद्धी महामार्ग या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जर कित्येक करोडोंचा जाऊ शकतो, अटल सेतू जर आमचा कित्येक करोडोंमध्ये उभा राहू शकतो, तर या निसर्गाच्या छोट्या मोठ्या रचनेच्या गोष्टी आमच्यासाठी सहज होऊ शकतात। त्याला फक्त पाहिजे इच्छाशक्ती, आणि ती इथल्या राज्यकर्त्यांकडे आहे की नाही ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल। पण हा विषय मला अत्यंत महत्त्वाचा वाटला, म्हणून मी इथं आलो आणि हा विषय उचलला की जमिनीची धूप फार होते, त्याला कुठे ना कुठेतरी थांबवलं पाहिजे। नाहीतर या नदीपात्रामध्ये बागडणारी सगळे आपण, इथली सगळी जैवविविधता, जसं म्हटलं मी, मासे असतील, खेकडे असतील, कासव असतील, सगळ्या गोष्टी असतील, त्यांना देखील या चिखलाच्या अंथरुणामध्ये गुदमरावं लागेल एवढं मात्र नक्की। बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा।